धुळे महापालिकेसाठी 2018 साली निवडणूक झाली होती। त्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून इथं प्रशासक आहे। पुढील काही दिवसात महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। तर राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेकही सुरू झाली आहे। दुसरीकडे धुळेकरांनी मात्र समस्यांचा पाढा वाचलाय। शहरातील समस्या अजूनही कायम असल्याची खंत स्थानिक व्यक्त करतायत। महापालिकेच्या रणसंग्रामाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलेला आहे। असं असताना या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होणार आहे। असं असताना कुठले प्रश्न नेमके प्रलंबित आहेत, कुठले प्रश्न गेल्या 5 वर्षात सुटले आणि काय नेमक्या समस्या आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी आता धुळेकर नागरिक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत धुळ्यात सध्या कुठले प्रश्न महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वाटतात? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी। धुळे जिल्हा आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरसेवक हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो। म्हणजे आयुक्तपेक्षा महत्त्वाचा घटक हा नगरसेवक असतो। परंतु आता अनेक वर्षापासून प्रशासक बसलेले आहेत, म्हणून नगरसेवकांनी जे काम केलं, परंतु आता जे निवडणूक होतील आणि नगरसेवकांनी काय करावं, तर अनेक समस्या आहेत। आता ज्या रोडावरून आम्ही येतो त्या रोड, भ्रष्टाचार, हे सर्व विषय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कॉमन आहेत। आम्हाला असं नगरसेवक असावा। आता बघा, मी ॲडव्होकेट असल्यामुळे पहिले तर माझी अपेक्षा असं आहे, नगरसेवक हा शिक्षित असावा, तो कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा, त्याला कमीत कमी कायद्याचा ज्ञान असावा। दुसरा कायदा जाऊ द्या, परंतु म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट काय आहे ते त्याला कळायला पाहिजे, कारण त्याला कायद्याचा ज्ञान असला तर तो बोलू शकतो, करू शकतो। आणि प्रत्येक पक्षाला आमचे नागरिक म्हणून विनंती आहे की कोणत्याही पक्षाच्या जर तुम्ही तिकीट देताय तर तुम्ही त्याचा बॅकग्राऊंडचा विचार करा, त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती बघा। फक्त बाहुबली आहे आणि तो 2 नंबरवाला पैसा खर्च करू शकतो म्हणून हा योग्य कॅन्डिडेट आहे, याचा कुठेही विचार करू नका। नागरिकांच्या भावना तुम्ही समजून घ्या। रस्ते, पाणी, गटर या समस्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सोडवण्याच्या गोष्टी आहेत। नगरसेवकांनी त्याच्यात पडू नये असं आमचं मत आहे। आमची इच्छा आहे, नगरसेवकांनी ज्या काही ओपन स्पेस आहेत, जे काही गार्डन आहेत, शहराच्या विकासाला जोपर्यंत चालना मिळणार नाही तोपर्यंत उद्योगधंदे येणार नाही, आणि जोपर्यंत उद्योगधंदे येणार नाही त्या शहराच्या तरुणाला काम मिळणार नाही। आपली महानगरपालिका पूर्व अपेक्षा नसताना किंवा स्थिती नसताना, क्षमता नसताना महानगरपालिका केली गेली, परंतु आता ती झालेली आहे। त्या झालेल्या महानगरपालिकेमध्ये जर आपल्याला फार चांगल्या पद्धतीने जर कार्य करायचे असेल तर येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितरित्या या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आपण काय करू शकू यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं आमचं मत आहे। नक्कीच। काय नेमके समस्या वाटतात, कुठले प्रश्न वाटतात, अगदी थोडक्यात? व्यापाऱ्यांच्या बऱ्याच समस्या प्रलंबित आहेत। गरुड मैदान शॉपिंग कॉम्प्लेक्स एवढं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात प्रलंबित झालेल्या आहे। व्यापारी हा महानगरपालिकेचा कणा आहे। व्यापाऱ्यांकडून जो मालमत्ता कर किंवा इतर टॅक्सेस जे मिळत आहे, जीएसटीच्या रूपाने म्हणा, कशाच्या रूपाने म्हणा, ते आपल्याला महानगरपालिकेला जास्त प्रमाणात व्यापाऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला हवं। प्रत्येक व्यापाऱ्यांकडून 500 रुपये पाणीपट्टी आकारली जाते नळ कनेक्शन नसताना। महासभेत कुठले तरी निर्णय घेऊन घेतात आणि त्यांचा बोजा सगळा व्यापाऱ्यांवर पडतो। व्यापाऱ्यांची शोषण आणि पिळवणूक व्यापाऱ्यांची होते। व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे। नक्कीच। धुळे शहराची महानगरपालिका म्हणजे एक भ्रष्टाचाराने गासलेली महानगरपालिका आहे। जवळपास 3000 कोटीचं टेंडर रस्त्याचं निघालंय, परंतु धुळे शहरातले रस्ते बघा फक्त खड्डेमय झाले। तोच प्रकार कचऱ्याच्या ठेकेमध्ये पण आहे। धुळे शहरामध्ये घरपट्टी ही बाकी मोठ्या शहरांच्या तुलनेत 40 पटीने अधिक आहे। अशा बरेच तेव्हा धुळेकरांच्या समस्यांचा पाढा जो आहे तो मात्र संपताना दिसत नाहीये।